शेतकरी मित्रांनो, सोयाबीन बाजारभाव. शेतकरी मित्रांनो, सोयाबीनचे भाव हे 6,000पर्यंत जाणार आहेत. ही अशी केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी आपल्या प्रचारबाजीमध्ये घोषणा दिली आहे. म्हणजेच की ते म्हटले आपल्या सोयाबीनचे बाजारभाव गेल्या काही दिवसामध्ये खूपच उतरले गेलेले आहेत. पण आपण काही दिवसानंतर आपले सोयाबीनचे भाव 6,000 हे हमीभाव शेतकऱ्यांना देणार आहात. तर शेतकरी मित्रांनो, हा हमीभाव शेतकऱ्यांसाठी योग्य आहे का आणि या हमीभाव नक्कीच मिळणार आहे का हे पाहून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये. पण त्याच्या आधी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीतच आहे महाराष्ट्रात सध्या विधानसभेचे वादळ चालू आहे आणि या विधानसभेच्या वादळामध्ये या निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे बरेचसे शेतकऱ्यांचे पीक विमे बी त्यांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. तर काही शेतकऱ्याचे पीक विमे हे त्यांच्या खात्यावर जमा झालेले आहेत. तसेच काही शेतकऱ्यांनी सोयाबीन विकलेले आहेत आणि काहींनी विकलेले नाहीत. आता या विकलेल्या म्हणजे की सोयाबीन विकलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत दुःखद घटना आहे. शेतकरी मित्रांनो, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी सांगितल्याप्रमाणे जर सोयाबीन 6,000पर्यंत गेले, सोयाबीन पेंडीचे भाव वाढले आणि सोयाबीन 6,000 प्रति क्विंटल असे विकू लागले, तर त्या शेतकऱ्याचे कमीत कमी प्रत्येक एका क्विंटलामागे 2,000चं नुकसान होणार आहे. कारण की सध्या चालू भाव आहे मित्रांनो 4,000 रुपये प्रति क्विंटल सध्याचा चालू भाव आहे मित्रांनो. त्यानंतर 4,000 2,000 रुपयाची वाढ होणार आहे. त्यानंतर त्यांचे कमीत कमी एका क्विंटलमध्ये 2,000 रुपये हे नुकसान होणार आहे. तर त्या शेतकऱ्यासाठी अत्यंत दुःखद घटना आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, केंद्रीय मंत्री अमित शहा हे मोठे मंत्री आहेत, त्यामुळे त्यांनी घोषणा दिलेली आहे की सोयाबीनचे भाव नक्कीच आम्ही 6,000 लोक नेणार आहोत. तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे जर त्यांनी नक्कीच आपले जे सोयाबीनचे दर आहे ते 6,000 केले तर. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांचा पीक विमा ही 25% अग्रिम पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात केलेली आहे. तर बरेचशा शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि काहींच्या झालेला नाही. हे दोन्ही बी आता सोयाबीनचा भाग होणारच आहे. त्याबरोबर जर अजून काही नवीन अपडेट आली कापसाविषयी किंवा सोयाबीनविषयी तर आपल्या चॅनलवर नक्कीच पाहायला मिळेल. त्यामुळे लवकरात लवकर चॅनल सबस्क्राईब करा आणि ही सोयाबीनची बातमी तुमच्या नातेवाईकांना किंवा तुमच्या मित्रांना लगेच शेअर करा, जेणेकरून ते बी आनंदी होतील. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.